नमस्कार. मी योगेश शिरसाट, शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. त्याचबरोबर आज आपण एक टरबूजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. सर्वप्रथम मी शेतकरी यांची ओळख करून देतो. दादा नमस्कार. सतीश भाऊ बोरसे, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. इथे आज आपण बाबूवाडी येथे आपण आज आलेलो आहे, मेशी गाव. तर आज आपण टरबूजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. सर्वप्रथम आता आपण त्यांच्या कडून थोडेसे टरबूजाबद्दल माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपली ही व्हरायटी कोणती टरबूजाची? शिंबा. शिंबा. ओके. टोटल किती लावलेली होती आपण? 4200 रोप लावलेले. 4200 रोप. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण जो व्हिडिओ शूट करतोय तर आजच त्यांची कटिंग सुद्धा चालू आहे. तर आता सध्या आपण जर बघतोय तर तुमचं 4200 रोप बसलेले, बरोबर? आणि त्याच्यामध्ये आता सध्या कटिंग किती झाली? आपली साधारण आता 7-8 टन कटिंग झालेली. ओके. आणि किती त्याच्यामध्ये प्लॉट कडून किती गेलाय आतापर्यंत? निम्मा प्लॉट गेलेला आहे. ओके, निम्मा प्लॉट. म्हणजे साधारणतः 4200 झाडं होते टोटल. तर त्याच्यामध्ये तुमचा अर्धा प्लॉट गेलाय, म्हणजे 7 ते 8 टन पर्यंत माल गेलेला आहे. आणि त्याचबरोबर रेट किती गेले सध्या? आज आपण 23 रुपयांनी दिलेला आहे. ओके, 23 रुपयापर्यंत रेट गेले त्यांचे डायरेक्ट. तर रेट तर खूपच यावर्षी चांगल्या भेटल्यामुळं आज त्यांना नफा तर खूपच चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर टरबूजाची साईज कितीपासून ते कितीपर्यंत होती? साधारण आपण 2 प्लस दिलेला आहे, पण तरी बी आपण साधारण 4-5 किलोपर्यंत आपली साईज आलेली. ओके, 5च्या पुढेची. ओके, बरोबर. तर तुम्ही बघू शकता, आपण ओव्हरऑल जर बघितलं तर टरबूजामध्ये किपिंग क्वालिटी, त्याचबरोबर वजन, साईज, त्याचबरोबर शेप, कलर एकच नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आता नंतर सुद्धा प्लॉट एकदम म्हणजे चांगल्या हेल्दी कंडिशनला दिसतोय. आणि आता हा जो तुमचा अर्धा प्लॉट गेला त्याच्यामध्ये 7 ते 8 टन माल गेला. आणि त्याचबरोबर अजून राहिलेला किती माल आहे त्याच्यामध्ये? अजून साधारण 7-8 टन निघायला पाहिजे. ओके, बरोबर. म्हणजे साधारणतः तुम्ही जर बघितलं तर 4200 झाडांमध्ये अर्धा प्लॉट गेला आहे, म्हणजे 8 टन माल ऑलरेडी गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजून 4200 झाडांमध्ये अर्धा प्लॉटमध्ये परत 8 टनपर्यंत माल निघेल, बरोबर? म्हणजे साधारणतः 16-17 टनापर्यंत तुमचा माल हा आजच्या कंडिशनला आहे, म्हणजे साधारणतः 4200 झाडांमध्ये, बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला आपलं शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं तुम्ही? कारण की यावर्षी पहिल्यांदाच आपल्या मार्गदर्शनाखाली करतायत, तर तुम्हाला आपलं कसं मार्गदर्शन वाटलं? त्याचबरोबर नवीन काय वाटलं? मी म्हणजे पहिल्याच वेळेस हे टरबूज पीक लावलेलं आहे. मी इथून कांद्यामागेच पळत होतो, पण कांद्याचे या वर्षी काही सर्वांनाच पूर्ण हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी टरबूज लागण केली. लावल्यानंतर मी डिसेंबरमध्ये लागण केलेली. तर माझ्या डोक्यात दुसरं पीक होतं, पण मी टरबूज निवडलं. आणि एक मला बाकीच्या मित्रांनी सांगितलं का बाबा शेतकरी मॉलला तुम्ही एक मार्गदर्शन घ्या आणि त्यांचे प्रोडक्ट वापरा. तर मी त्यांचे प्रोडक्ट वापरल्यानंतर मला एक क्वालिटी एकच नंबर वाटली. आणि त्यांचे जे औषध दिले त्यांच्यात मला 100% रिझल्ट भेटलेला आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे जसं तुमचे चुलत भाऊ जे म्हणजे प्रवीण भाऊ, त्यांचा बी प्लॉट तुम्ही बघितलेला होता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की या वर्षी तुम्ही पण थोडं बदल करू. मी म्हणजे मी काकडीचं पीक काढतोय, पण मी दुसरं औषध वापरून पाहिले. यावेळेस म्हटलं आपल्याला शेतकरी मॉलचं चांगलं नाव झालेलं आहे, त्यांची आपण माहिती घेऊ आणि त्यांचे प्रोडक्ट वापरू, तर आपल्याला 100% रिझल्ट भेटलेला आहे. बरोबर. आता मी टरबूज बरोबर त्या काकडीला पण मी त्यांचे प्रोडक्ट वापरतोय. आणि त्यांची ती सलरी आहे ती एक नंबर आहे. बरोबर. म्हणजे जसे तुम्ही रेग्झो स्लरी, आपण त्याचबरोबर स्लरी किट, हे 2 कॉम्बो वापरल्यामुळे तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये अजून बेनिफिट दिसला आणि तुम्ही पण तो अनुभवला. तर तुम्ही अजून इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बाबा बाकी पिकांमध्ये तुम्ही बदल केलेला पाहिजे? म्हणजे जसं आपण पारंपरिक कांदा लावतो, त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या पिकांमध्ये वळायला पाहिजे, आजची ती आवश्यकता आहे शेतकऱ्यांना. तर तुम्ही अजून काय तुमचा अनुभव शेअर करू शकता? आजच्या स्थितीला मी आता प्लॉटमध्ये उभा आहे. आत्ताच गाड्या गेल्या, बरोबर. आत्ताच टरबूज काढलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आज वाटत नाही का इथून कटिंग केलेली आहे बा. एवढे हिरवगार झाड आहे, एवढी क्वालिटी आहे. त्याच्यामुळे त्या औषधांमध्ये नेमकं त्यांनी काय वापरले त्यांनाच माहिती. एक नंबर त्यांचं आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे शेतकरी मॉलचं.
ओके, निश्चितच. तर तुम्हाला सुद्धा जर इतर शेतकरी कोणी बघत असतील आपला व्हिडिओ कुठूनही, तर तुम्ही आपलं शेतकरी मॉल खारीपाटा व त्याचबरोबर शेतकरी मॉल सटाणा व त्याचबरोबर आपलं शेतकरी मॉल अंबड तालुका अंबड जिल्हा जालना व त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शाखा आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठूनही तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कुठेही आपण मार्गदर्शन डायरेक्ट बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतो. तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा अनुभव घ्यावा आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करावी. त्याचबरोबर सतीश भाऊंनी आम्हाला जो काही वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि त्यांनी इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने असेच पिकं काढत राहावं आणि अशाच पद्धतीने मोबदला मिळवत राहावा. धन्यवाद. नमस्कार.